देवतारी त्याला कोण मारी या म्हणीचा प्रत्यय गडचिरोली जिल्ह्यामध्ये दिसून आलाय। भामरागड तालुक्यात सध्या पुराचं थैमान सुरू असून बोटीच्या सहाय्याने पूर आलेला गुंडेनूर नाला पार करण्याच्या प्रयत्नात 2 जण असताना प्रवाहात ही बोट उलटली। त्यातून एक युवक कसाबसा बाहेर पडला तर दुसरा पाण्यातून वाहून गेला। तो न सापडल्याने त्याचा मृत्यू झाला असं समजून त्याचा मृतदेह शोधण्यासाठी गावकऱ्यांनी शोध मोहीम सुरू केली असता काही किलोमीटर अंतरावर हा इसम तुडुंब भरलेल्या नाल्याच्या मधोमध झाडावर अडकून होता। गावकऱ्यांना पाहून त्याने आवाज दिला आणि त्यानंतर गावकऱ्यांनी धाव घेत त्याचा बचाव करत त्याला दोरीच्या सहाय्याने जीव धोक्यात घालून बाहेर काढलं। दलसू पोडादी हा इसम 2 रात्र 1 दिवस तब्बल 36 तास पुराच्या पाण्यातल्या झाडात अडकून होता। अखेर गावकऱ्यांच्या मदतीने त्याचा जीव वाचवण्यात यश आले। आणि या संदर्भात अधिक माहिती देत आहेत आमचे प्रतिनिधी महेश तिवारी आपल्यासोबत जोडले गेलेले आहेत। महेश, खरं तर देवतारी त्याला कोण मारी हे असं आता स्पष्टच दिसतंय आपल्याला या चित्रांमधून, कारण गावकऱ्यांनी या इसमाला तब्बल एवढ्या तासानंतर वाचवलेलं आहे। काय अपडेट? नक्कीच आपण ही म्हण या भागात खरी ठरली असं म्हणू शकतो। हा भाग गडचिरोली जिल्ह्याचा सगळ्यात जास्त अतिदुर्गम भाग आहे। ज्या भागात मोबाईलचं नेटवर्क, वीज पुरवठाही नसतो, अशा भागात मोठ्या प्रमाणात पूर आल्यामुळे तो नाला पार करणं आवश्यक होतं आणि त्या गुंडेनूरचा नाला त्यांनी एक लहानशी जी होडी असते त्यातून पार करण्याचा प्रयत्न 2 तरुणांनी केला। मात्र पुराचा पाण्याचा प्रवाह इतका वेगवान होता की त्यात ती बोट उलटली। त्यामध्ये तो एक जो तरुण होता तो बाहेर पडला, मात्र दुसरा तरुण काही किलोमीटरपर्यंत वाहत गेला। गावकऱ्यांना वाटलं की हा तरुण आता जिवंत नाहीये, कारण 1 दिवस होऊन गेलाय। मग अखेर दुसऱ्या दिवशी गावकऱ्यांनी त्याच्यासाठी शोध मोहीम सुरू केली असता भरलेल्या पाण्यामध्ये एक जे झाड होतं त्या झाडावर लटकलेला हा युवक होता। त्या युवकाने दलसूने गावकऱ्यांना बघितलं आणि त्याने आरडाओरड सुरू केली। त्याला बघून मग गावकऱ्यांनी त्या पाण्यामध्ये धोका पत्करून दोरीच्या सहाय्याने 2 तासाच्या प्रयत्नानंतर त्या तरुणाला बाहेर काढलेला आहे। तब्बल 36 तास म्हणजे 2 दिवस हा तरुण त्या झाडावर अडकून होता। अशा भागात त्यांनी स्वतःला वाचवण्याचा जो प्रयत्न केला त्यात त्याला यश आला आणि गावकऱ्यांनी त्याला साथ दिली। त्यामुळे देवतारी त्याला कोण मारी, हिंदीत आपण जे म्हणतो की मारने वाले से बचाने वाला बडा होता है, आणि ही म्हण खरी ठरलेली आहे। खरे महेश, धन्यवाद या सविस्तर माहितीसाठी।